आपल्या धर्मशास्त्रामध्ये पहिला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुलदेवता, आपली कुलस्वामी. कोणतंही कारण असो, कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाला आपण आईचं स्मरण करतो, मातृकुलदेवतेचं स्मरण करतो. लक्षात घ्या, बरोबर ना का चुकीचं? हां. आता मातृदेवतेचं स्मरण चिंतन का करावं, तर त्याच्या पाठीमागे साधा आणि सोपा विषय आहे. आई ज्या पद्धतीनं तुमच्याकडे कोणत्याही सगळ्या मार्गातून तुमच्याजवळ धावत येईल असं एकच आहे, मातृदैवत. त्या मातृदैवतामुळे या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या सनातन संस्कृतीला आपण चाललेलो आहोत. लक्षात घ्या, महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. जर आईनं मुलाला परिचय शिकवली नाही, नामस्मरण शिकवलं नाही, बघा मुद्दा बरोबर ना की चूक आहे, तर ती मुलं कशी घडणार? म्हणजे तिला पहिलं त्याच्यातलं ज्ञान असायला हवं, आईला ज्ञान असायला हवं, बरोबर. आईला जर ज्ञान नसलं तर ती मुलाला कशी शिकवणार? मग या सगळ्या गोष्टीमध्ये सनातन संस्कृती आपल्याला असं शिकवते, लक्षात घ्या, आईला शिकवावं लागत नाही, आई शिकवते. आईला घडवावं लागत नाही, आई घडवते. आईला सांगावं लागत नाही, आई सांगते. आणि म्हणून मातृत्वाच्या संबंधामध्ये जसा अधिकार पितृदेवतेचा आहे, तेवढाच मोठा अधिकार आईचा आहे. आणि म्हणून ह्या सर्व शास्त्रामध्ये आई हा शब्द विचार घेण्याचा एक मुख्य गाभा असा आहे की तुम्ही सर्वांनी विचार करावा असा तो विषय आहे की आपल्या पुढील पिढ्यामध्ये सनातन संस्कृतीमध्ये मुलं रुजणं आवश्यक. त्यांच्याकडे हे मी आई आहे, माझ्यामध्ये ममत्व आहे. आईला आणि मुलाला तर ते कळलं नाही, मुलीलाही कळलं नाही की हे आईचं ममत्व काय आहे. तर आपला समाज कुठेतरी भरकटू नये, हा समाज भरकटू नये, समाजाची खडी विस्कटू नये आणि समाज एकसंघ राहावा. समाजामध्ये मातृतत्व आपल्याकडे रुजित्वानं यावं. आता हे एवढं व्यापक काय आहे, तर त्याचं कारण असं आहे, पृथ्वी तत्व आहे. आई बघा, तिला खणा, काहीही करा, बरोबर. एकाच जवळ तुम्ही 2 झाडं लावा, त्यांचा जो गुणधर्म आहे तो त्यामध्येच येतो. हे वैशिष्ट्य आहे ना की नाही? त्याला मातृतत्व म्हणतात. तिचं रुजित्व जे आहे ते फार मोठं आहे, तिची प्रगल्भता आहे ती फार मोठी आहे. आणि म्हणून तिच्यामध्ये सात्विक प्रेम राहणं आवश्यक आहे, सात्विक माया निर्माण होणं आवश्यक आहे. आणि त्या माध्यमातून आपला समाज घडणं आवश्यक आहे. आता या विषयावर मी थोडासा एक बाजूला जातो, अशासाठी जातो की आपल्या कुलाचारामध्ये, कुटुंबामध्ये आपण त्याच्याकडे फार थोडंसं दुर्लक्ष करतो. की आपण जेव्हा जीवनामध्ये आपल्या जीवनात अन्न हे रसग्रहण करतो, अन्न भोजन करतो ग्रहणामध्ये, तर तिच्या आईच्या तत्वातून आलेला रसतत्वाचा भाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणून मी आई ह्या विषयावर जास्त बोलायचं हे जास्त कारण आहे. कारण आपण जेव्हा अन्न हे परब्रह्म मानतो, तेव्हा ती गृहिणी ते जे जेवण तयार करते, ते जेवण तयार करत असताना त्यामध्ये सात्विकता यायला हवी, त्यामध्ये सात्विक रस यायला हवी, त्यामध्ये सात्विक ऊर्जा यायला हवी, त्यामध्ये सात्विक प्रेम निर्माण व्हायला हवं. तर घरामध्ये त्या काळामध्ये म्हणजे दुपारचा आला तो ब्राह्मी काळाला अन्न करताना
शांतता हवी आणि शांततेबरोबर हे अन्न हे परब्रह्म आहे याची जाणीव आपल्या कुलाचारामधल्या सगळ्यांना हवी. तर ते रसतत्व उत्तम प्रकारानं आपल्या कुटुंबाला पोषित करतं. याचा अर्थ काय? म्हणजे त्यावेळी आपला क्रोध आवरायला हवा, कुणाचाही असो, कोणीतरी तिथे थांबायला हवं. मग मुलगा असो, आपले पती असो आणि काही असो, पण त्यावेळी हे रसतत्व निर्माण होते वेळी आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की ते पूर्ण ब्रह्म आहे, पूर्णान्न आहे, ते सात्विक रीतीनं तयार झालं पाहिजे. आणि ही आईची जबाबदारी आहे. मग तिने त्या ठिकाणी महाकाली स्वरूप धारण, अरे बाबा तुझं बंद कर, माझं येऊ दे, माझं जेवण झालं की मला सांग, तू इतक्यात माझ्याकडे या विषयावर काय बोलू नको. बरोबर ना? का चूक आहे? हा भाव त्या ठिकाणी असायला हवा. तिने कठोरता सुद्धा असायला. महाकाली स्वरूपामध्ये तिचे आपली सप्तशती जी आहे ना, तिने अनेक रूप धारण केली. नवदुर्गा म्हणतात तिला. नवरूपातून, नवतत्वातून, नवविचारातून आणि नवप्रगल्भतेतून ती आदिमाया आपल्या या समाजामध्ये वावरते आहे. आणि ज्यावेळी आपण म्हणतो ती वीरांगना आहे, तिच्याकडचं शौर्य ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा तिचं स्वरूप महाकाली स्वरूपातच असतं. आणि ती लक्ष्मी प्रदानेन धुरंतरत्वा, लक्ष्मी आपल्याला ओतप्रोत भरून देते. त्यावेळी ती कोल्हापूरची करवीर वासिनीचा आपल्याला भास होतो. आणि दुसरी म्हणजे तुळजापूरची भवानी, तेजोमय सगुण साकार स्वरूपामध्ये. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सांगोपांगानं विचार करायलाच हवा. मग यामध्ये काय करायला हवं? माता भगिनींच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की घरामध्ये आपल्याला सुख, समाधान, शांती, समृद्धी जर हवी असेल तर प्रसंगी कठोरता पाहिजेच तिच्याकडे. वाममार्गाला मुलगा जात असेल, मुलगी जात असेल तर तिथं तिने आपलं महाकाली रूप दाखवलंच पाहिजे. कारण ते समाजाला त्रासदायक होईना कचूक आहे. ही करण्याची जबाबदारी आईचीच आहे, लक्षात घ्या. आईनंच ते करायला हवं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळी अत्यंत कठीण प्रसंग येतात त्यावेळी ती पितृतत्वानं सुद्धा उभी राहते. आई असूनही पितृतत्वानं त्या मुलांचा सांभाळ करते. लक्षात घ्या. डगमगत नाही, धीर सोडत नाही. प्रसंगी कोणत्याही प्रकारचं काम करायचं झालं तरी ती आपला सर्वस्व त्याच्यासाठी अर्पण करते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये आता आई या स्वरूपातला आणखी एक दुसरा भाग आहे की अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी 5 ह्या आपल्या महापुराणातल्या वेदातल्या वीरांगना आहे. अहिल्याचा उद्धार रघुरामचंद्राने केलेला आहे पदस्पर्श झाल्याने. द्रौपदीचं तुम्हाला माहितीच आहे. द्रौपदीचं तुम्हाला सांगायचं नाही. साक्षात तिची हर सभेमध्ये तिच्या पदराला स्पर्श केल्यानंतर सुद्धा ती शेवटपर्यंत डगमगली नाही. प्रथम तिने सगळ्यांना विनंती केली, भीष्मापासून सगळ्यांना विनंती केली, द्रोणाचार्य कोण असतील ते सभेमध्ये, म्हणजे शालीनता तिने दाखवली. लक्षात घ्या. बरोबर ना? कचूक आहे. पण ज्यावेळी कठोर प्रसंग आला तेव्हा तिने कृष्णाचा धावा केला. आणि यावेळी कृष्णानं
सिद्ध करून दाखवलं की मी प्रकृती आणि पुरुष आहे. लक्षात घ्या, मी प्रकृती आणि पुरुष आहे. तुम्हाला जे वाटतं ते नाही आहे. आणि म्हणून मन्वंतरीचं सुद्धा काय हो, रावणाला त्यांनी किती दृष्टिकोनातून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु रावण परावृत्त झाला नाही. म्हणून ह्या 5 स्त्रिया ज्या आहेत त्यांना अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, पंचांना महानित्र महापातक नाशक, सर्व पातकांचा नाश करण्याचं सामर्थ्य ह्या 5 स्त्रियांच्या नामामध्ये आहे. आणि म्हणून अहिल्याचा उद्धार झाला आणि 5 तत्वातून आपला समाज पुढे जातो. लक्षात. आता शेवटच्या मुद्द्याला मी स्पर्श करतो. आपल्या या कामातल्या शेवटचा मुद्दा असा आहे की कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान असं मानलं जातं. दानामध्ये श्रेष्ठ दान मानलं जातं कन्यादान. का मानलं जातं सांगा बरं? जिचं आपण पालन पोषण करतो, वाढवतो, मोठी करतो. का करतो? तर जिच्याकडून मी आले तसाच तिचा संसार व्हावा, तिनं त्या मार्गातून सुखानं सगळा संसार करावा. बरोबर. कन्यादान कल्पोक्त फलवाप्त्यर्थ. तर तिच्या हृदयामध्ये कुठेतरी आहेच ना. हे दान जरी सर्वश्रेष्ठ असलं तरी पाणी ती घालते सुवर्णदानावर. लक्षात घ्या, आई घालते आणि उदार हस्ते. तो विष्णू आहे साक्षात, म्हणून तिला ती अर्पण करते. भाव लक्षात घ्या. हा भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्ष्मी स्वरूपातला भाव महत्त्वाचा आहे, विष्णू तत्वातला भाव महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आणखी एक या सर्वांमध्ये जाता जाता त्याला स्पर्श करून जातो. दर्शनम स्पर्शनम मात्रे चिंतनम पापनाशनम. दर्शन म्हणजे काय? देवासाठी आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. तर आपलं ते घर आहे ते सुद्धा मंदिरच आहे. लक्षात घ्या, आपण आपलं घर म्हणतो पण ते मंदिर आहे. कारण त्याच्यामध्ये देवत्व आहे, देव आहेत आपले, आई माता त्याच्यामध्ये स्थापित आहे ना. हो बरोबर ना. मग ते घर आपण आपल्या समाजाच्या माध्यमातून आपण तिला म्हणतो, बरोबर ना. पण त्या घरामध्ये सुद्धा पावित्र्य, सुख आणि समाधान जितकं आईमुळे मिळतं तितकं कुणामुळे मिळत नाही. आणि एकच असं मोठं आपल्या समाजानं घडवलेलं आई हे तत्व आहे की तिच्यावर किती कठोर प्रसंग येऊ द्या, ती जितकी कठोरपणानं, संयमानं आणि शालीनतेनं समाजाला सामोरी जाते तितका आणखी उच्चही दैवत जात नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घ्यायला हव्या. जाता जाता माझा काउंटर झाला आहे, एक तास मला म्हटलेलं आहे. जाता जाता अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, सदा या विषयाप्रमाणे आपल्याला आणखी एक या संपूर्ण माझ्या या भागामध्ये मुख्य महत्त्वाचा मुद्दा आहे की समाज ऋण. हे समाज ऋण आईच्या मार्फतच आपल्याला फेडावं. किंवा मुलगा किंवा मुलगी समाजामध्ये कोणीतरी गायक होतो, कोणीतरी क्रिकेटर होतो, कोणी कशा पद्धतीनं तरी प्रगल्भतेनं पुढे जातो, तेव्हा त्यांचा नावलौकिक, त्यांच्या घराण्याचं नावलौकिक त्याच्या नावावर चढतो, मुलाच्या नावावर चढतो, मुलीच्या नावावर चढतो. आणि पायाचा दगड ही आई असते. लक्षात घ्या.
पायाचा दगड ही आई असते, म्हणून तिला पूर्णा नामनेम शिला म्हणतात. जेव्हा आपण ही वास्तू उभी करतो तेव्हा वास्तू उभी करताना पूर्णा नामनेम शिला ती त्या कोपऱ्यामध्ये बसवली जाते, माहिती आहे ना की नाही? हा, ती शिला जी आहे वास्तूच्या जवळ ती खाली आहे. त्यामध्ये काय आहे हो? पंचरत्न आहे, सप्तधान्य आहे, सुवर्ण शलाका आहे, लक्ष्मी आहे, सुपारी आहे, फळ आहे ना, देवांच्या विभूती आहे. हे सगळं तिथे का केलं जातं? कशासाठी केलं जातं? तर मातृत्व, रुजिरत्व, आपला पुराचार दृढ व्हावा, आपली संस्कृती दृढ व्हावी, आपले संस्कार, आपल्या मुलावरचे संस्कार या संपूर्ण समाजामध्ये ती मुलं आपला मुलाचा वृद्धिंगत करावा, अशा दृष्टिकोनातून आई हे मातृत्व आहे. आणि म्हणून आज आपल्याकडे मला हे म्हटल्यामुळे मी तुमच्याकडे ह्या विषयावर बोललो, नाहीतर माझी बोलायची इच्छा वेगळी होती. कारण हे तुमचं व्यासपीठ जे आहे ते नामाचं आहे. नामामध्ये भक्ती मार्गामध्ये नामस्मरण देवाचं करायचं, बाकी ते काय हां रामेश्वराचं नामस्मरण करायचं जे त्याला प्रिय आहे. आता त्याच्याविषयी फक्त मी एक दोनच वाक्य बोलतो, म्हणजे मी पुढे जातो. की आपल्याकडे संस्कृतमध्ये जी गणपतीची नावं आहेत, विष्णूची नावं आहेत, त्याच्या शेवटची नावं अशी आहेत: सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषा अमंगलम येषां हृदिस्थो भगवान मंगलायतनम हरी. हा जो हरी आहे, या हरीचं जे सामर्थ्य आहे त्याचं हे व्यासपीठ आहे. या हरीच्या नामातून आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. आणि आई तत्वातून, मातृतत्वातून तो उद्धार जास्त अपेक्षित आहे. लक्षात घ्या. हे जर मातृतत्व सुदृढ नसेल, सक्षम नसेल, तर हा पाया आपल्याला दृढ करता येत नाही. म्हणजेच आपण नामाच्या पासून वंचित होतो. आपला मुलगा मुलगी आपल्या जीवनातून भरकटतात, आपण वेगळ्या मार्गाला जातो. आणि म्हणून नामसंस्कारामध्ये मी माझ्या व्यक्तिशा मुलाने आता का कोण मोठे मुलांना सांगून जा दररोज नमस्कार कर, आणि जा आईला नमस्कार करणार नाही, पण तुमच्या देवीला तरी नमस्कार करा, देवाला तरी नमस्कार करा ना. वाकायला काय झालं? तुमच्या देवाकडे तरी वाका ना. हे संस्कार आहेत आईचे, तिने करायला. संध्याकाळची परीक्षा घ्यायला थोडं नामस्मरण कसंही करा, कसल्याही प्रकारचं करा, पण नामाशिवाय पर्याय नाही.